नमस्कार. आधुनिक केसरीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शहापूरकर. आपण आज या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर चर्चा करणार आहोत की एकूणच गेल्या 15 दिवसांमधली शहरातली रणधुमाळी, या शहराचे प्रश्न आणि या रणधुमाळीमध्ये उतरलेले प्रमुख जे नेते आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आपण आज इथे बोलणार आहोत. महानगरपालिका निवडणुकीचा निकाल 16 तारखेला जाहीर होईल, त्यावर आपण सविस्तर वेगळी चर्चा करूया. परंतु निवडणुकीच्या आधी, मतदानाच्या आधी नेमकी काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेण्याचा या चर्चेतून प्रयत्न करूया. शहापूरकरजी, आपलं स्वागत आहे आधुनिक केसरीच्या. नमस्कार. तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सध्या कोणाचं पारडं नेमकं जड आहे असं आपल्याला वाटतं? आता हे जे 10-15 दिवस जे काही खरं तर अजूनही संभ्रम आहे तसा पाहिजे. कोणी कोण कुठे नक्की आहे, कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा कोणत्या पक्षाचा हा कुठे गेलेला आहे, कोणत्या पक्षाकडून उभा आहे, तेच अजूनही लक्षात येऊ नये अशी परिस्थिती आहे. म्हणजे एक तर ते प्रभाग पद्धतीने आता पहिल्यांदाच होत आहे, त्यामुळे तो एक सगळा वेगळेपण आहे. त्याच्यामुळे कदाचित असू शकेल, पण ते काही अजून हे लागणं. फक्त जो म्हणजे संघटित पक्ष आहे, ज्या पक्षाचा पूर्ण सगळीकडे बोलबाला आहे किंवा माहिती आहे लोकांना, त्या पक्षाला याचा फायदा मिळेल असं फक्त एवढं वाटतं. म्हणजे जगातला सगळ्यात जो मोठा पक्ष आहे भाजप, त्या पक्षाकडे आपलं निर्देश मला दिसतो. निर्देश असा नाही म्हणतायत, पण त्यांना तो फायदा मिळतो. वेल नोन आहे, सगळे नेहमी मुख्यमंत्री वगैरे हे चालू आहेत, पुन्हा मोदी साहेब दिसतात दिवसभर रात्रभर. तर हा जो हे आहे तर तो त्यांना फायदा होईल, न कळत होईना. पण पुन्हा ते लाडकी बहीण एक चालू आहे, त्या लाडक्या बहिणीवर किती जणांनी हक्क सांगावा हेच मोठी गमतीदार गोष्ट आहे. म्हणजे अजितदादा वेगळ्या पद्धतीने हक्क सांगतात, तर आपले शिंदे साहेब वेगळ्या पद्धतीने हक्क सांगतात आणि फडणवीस साहेब वेगळ्या पद्धतीने देवा भाऊ म्हणून पुढे आलेले. त्या जाहिराती पाहिल्या तर मोठी गंमत वाटते. अशी सगळी परिस्थिती आहे. साधारणतः परिस्थिती आता आपण या सगळ्या पक्षांचा या महापालिकेतला सहभाग जर लक्षात घेतला तर बघा, भाजप 95 जागांवर लढवती आहे. शिवसेना शिंदे गट 97 जागांवर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा 96 जागांवर, NCP अजित पवार हे 78 जागांवर, काँग्रेस 72 जागांवर, वंचित बहुजन आघाडी 54 जागांवर आणि MIM 48 जागांवर ही निवडणूक लढवती आहे. तर आपण आतापर्यंतचा इतिहास जर बघितला की मागच्या महापालिकेमध्ये MIMचे 25 सदस्य निवडून आले होते, शिवसेनेचे 28 होते, भाजपचे 24 होते. तर हे सगळं गणित जे काही मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालं होतं, तर या निवडणुकीचा जर आत्ताचा आपण विचार केला तर कसं साधारणतः चित्र राहील? कारण एक परिस्थिती अशी आहे आता की प्रत्येक वॉर्डामध्ये जवळपास शिंदे गट आणि विरुद्ध भाजप अशा प्रकारचं लढत आपल्याला बघायला मिळते. एरवी आपण बघतो की सत्ताधारी राज्यामधले जे कोण असतील त्यांच्या विरुद्ध विरोधी पक्ष इथे लढलेला आपण याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये बघितलं आहे. परंतु पहिल्यांदाच असं होतं की 3 जे पक्ष आहेत सत्तेतले, राज्यातल्या सत्तेतले, ते एकमेकांसमोर इथे उभे आहेत. आणि गंमत अशी आहे त्याच्यामध्ये की हे तिन्ही पक्ष आपण ज्या काही योजना, जसं आपण आता म्हटलं की लाडकी बहीण योजना, या सगळ्या योजनांचं श्रेय हे तिन्ही पक्ष घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या महापालिकेमध्ये भाजप हा कायम धाकटा भाऊ राहिलेला आहे शिवसेनेच्या नंतरचा. आणि यावेळेस मात्र त्याची ही ईर्ष्या आहे की आपण, आपलं राज्यात सरकार आहे, आपलं केंद्रात सरकार आहे, तेव्हा महापालिकेत सुद्धा आपण मोठा भाऊ म्हणूनच स्थान मिळवलं पाहिजे. अशा अर्थाने ही मंडळी सगळी रणनीती करून या निवडणुकीमध्ये उतरली आहे. या निवडणुकीच्या आधी आपण बघितलं की तिकीट वाटपामध्ये जेवढा काही गोंधळ भाजपमध्ये झाला तेवढा इतर पक्षामध्ये झालेला आपल्याला दिसलेला नाही. भाजपमध्ये आणि शिंदे सेनेमध्ये या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत गटबाजी पण फार मोठ्या प्रमाणावरती आहे. तर या सगळ्या प्रकरणांचा आपण MIMचं बघितलं की त्यांच्या इम्तियाज जलील यांच्या वाहनावरती हल्ला झालेला होता, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. नंतर ओवेसी या शहरामध्ये आले, त्यांनी थोडंसं पॅचअप करण्याचा प्रयत्न केला. तर या सगळ्या घटनांकडे आपण कसं बघता की हे यांचा जो सहभाग आहे या निवडणुकीमधला, तर तो या आगामी निवडणुकीमध्ये कसा त्याचा परिणाम होईल? म्हणजे आता मोठा भाऊ छोटा भाऊ तुम्ही जे म्हटले, तर ते तर अगदी पहिली निवडणूक जी झाली 1988ला, तेव्हा भाजप 0 होतं, एकही सीट त्यांची निवडून आली नव्हती.
आणि शिवसेनेचे 27+1 28 आणि मोरेश्वर साहेब येऊन मिळाले, असे 28 झाले. आणि नंतरच्या निवडणुकीमध्ये 7 आले याचे भाजपचे. आणि आज आता शेवटची जी परिस्थिती आहे म्हणजे ती आता त्याला छोटं मोठं कसं म्हणावं हेच मला कळालं. कारण मागच्या निवडणुकीत याच्या आधीची जी निवडणूक आली त्याच्यामध्ये असं आहे की यांचे 29 आहे शिवसेनेचे, भाजपचे 24 आहेत ना. म्हणजे फरक 5 जात आहे. शून्यापासून ही त्यांनी केली तर ती फार मोठी झेप असं म्हणता येईल ना. आणि सध्यात म्हणजे हे झालं आपण जसं म्हणतो ना की त्या जिथं चांगले फळं असतात त्या झाडावर लोक दगड मारतात, तर तसा प्रकार भाजपकडे तो ओढा वाढला. आणि भाजपने आवजाव घरतो मारतो ये इकडून ये इकडून ये. आणि यांनी पण दुकान तसे सुरू केले होते, सगळ्यांनी तसे सुरू केले ओपन सगळ्याला, कोणी या कोणी आणि लगेच उमेदवारी त्याला हजर, असे झालेले प्रकार आहेत. आता हे त्या निमित्तानं हे म्हणजे मुस्लिम एरिया आपण जे म्हणतो तर तो एरिया मात्र इंटॅक्ट आहे. आणि तो MIMचे जे मागच्या वेळेस किती होते 25 होते, त्याच्यात वाढ होण्याची शक्यता आहे, कमी तर नाही पण त्याच्यात वाढ होण्याची शक्यता आहे असं वाटतं. आणि आता तुम्ही शिवसेना सगळ्यात जास्त कोचिती झाली. शिवसेना जी आपण म्हणतो ना, आपल्या डोळ्यासमोर जी शिवसेना आहे ती एकसंघ शिवसेना आहे. आज तसं झालेलं नाही, आज त्याचे विभागणी झालेली आहे. आणि म्हणजे आता उद्धव साहेबांची परवा शनिवारी सभा झाली, तोपर्यंत काहीच नव्हतं शहरामध्ये. आणि खैरे विरुद्ध अंबादास अशी ती निवडणूक आहे की काय असं वातावरण निर्माण झालेलं होतं. त्या परवाच्या सभेनंतर थोडंफार ते कमी झालं, थोडंफार ते कुठेतरी दिसू लागले, अशी परिस्थिती आता. हा आणि तुम्ही जे म्हटले होते की तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात म्हणजे जे राज्य सत्तेत आहेत तेच एकमेकांच्या विरोधात उभे दिसतात, तर त्याच्यात मला म्हणजे ते सगळीकडे दिसतं. ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये 29 ठिकाणी सुद्धा याच्यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. म्हणजे हे ठरवून केलं की काय किंवा काही झालं तर चित बी मेरी पट बी मेरी, असं ते महायुतीचं काहीतरी गणित असावं. पण याच्यात असं असतं की प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाची महत्वाकांक्षा असते की मी या निवडणुकीमध्ये बाजी मारली पाहिजे. संभाजीनगरला पूर्णपणे या शिवसेनेचा पार्श्वभूमी आहे. हा जो बेस आहे हा शिवसेनेचा मूळ शिवसेनेचा बेस आहे. आणि हा बेस एनकॅश करण्यासाठी म्हणूनच शिंदे सेना इतकी आक्रमक पद्धतीने या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे. आणि त्या तुलनेने म्हणजे मूळ जी शिवसेना इथली आहे तर ती क्षीण याच्यामुळे झाली कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते या पक्षातले बाहेर पडले आणि ते एकतर भाजपमध्ये गेले किंवा शिंदे सेनेमध्ये गेले. म्हणून ही जरा शिवसेना मूळ शिवसेना जी आहे तिची बाजू थोडीशी इथे कमकुवत झाल्यासारखं वाटतंय आपल्याला. शेवटी मतदार राजाच्या मनात जे आहे ते आपल्याला 16 तारखेला कळणारच आहे. परंतु जी काय परिस्थिती राजकीय जी आहे की ती शेवटी की पक्ष म्हणजे काय शेवटी माणसंच आहे. ही जी माणसं जी बाहेर पडली या पक्षातून मुख्य महत्वाची जी सुरुवातीपासून शिवसेनेच्या सोबत होती तर ही माणसं बाहेर पडल्यामुळे थोडंफार शिवसेनेला निश्चितच याच्यामध्ये फटका बसेल अशी सगळेच महापौरांनी परिस्थिती आहे. सगळ्याच महापौरांनी सोडलं. याच्यात काय झालं आहे की मुख्य काय आहे की MIM हा इंटॅक्ट पक्ष एक राहिलेला आहे की ज्यांनी जर टार्गेट केलं की आम्हाला याच वर्गाची मतं घ्यायची आहेत तर ती मतं तो मिळू शकतो. इकडं मात्र हे जे काही इतर वॉर्ड आपल्याला दिसत आहेत की हिंदू बहुल म्हणूया आपण किंवा जिथे मुस्लिम दलित मतदार हे अल्पसंख्येमध्ये आहेत तर अशा वॉर्डांमध्ये ही सगळी विभागणी या 3 पक्षांमध्ये होणार आहे. एक तर मूळ शिवसेना, दुसरा शिंदे शिवसेनेचा गट आणि तिसरा भाजप. तर याच्यामध्ये ज्याची लॉटरी लागली तो ती पुढे जाणार आहे. आणि म्हणूनच आता या महापालिकेमध्ये लहान भाऊ कोणता मोठा भाऊ कोणता हे आत्ताच आपल्याला संघटित करणं अवघड आहे थोडंसं. परंतु एक मात्र नक्की आहे की या निवडणुकीवरती इथले जे मंत्री आहेत OBC मंत्री अतुल सावे, नंतर इथले पालकमंत्री आहेत समाज कल्याण खातं ज्यांच्याकडे आहे असे संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभाग त्यांच्याकडे आहे. आणि एक आमदार आहेत तिथे संजय केणेकर आणि तिकडे MIMचं जर बघितलं आपण तर इम्तियाज झाले. या 4-5 जणांचं राजकीय भवितव्य या निवडणुकीमध्ये ठरणार आहे. म्हणजे या निवडणुकीनंतर यांची पोझिशन कशी राहील हे या निवडणुकीतल्या त्यांच्या यशापयशावरती अवलंबून राहणार आहे. शेवटी कसं आहे की कोणाच्याही जवळचं असेल, कोणी मुख्यमंत्र्यांच्या जवळचं असेल, कोणी उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचं असेल, सगळं ठीक आहे. परंतु तू तुझा गड कसा राखला याला या राजकारणामध्ये खूप महत्व आहे. की जर तू ग्रामपंचायत तुझी निवडून आणू शकत असेल तरच तू माझ्या शेजारी बसू शकशील. ती जर निवडणूक तू हारला की तुला
मला अंतर द्यावं लागेल. अशा परिस्थितीचं पूर्ण हे राजकारण असतं. त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये या 4 जणांची राजकीय भवितव्य हे त्याचा कस लागणार आहे असं मला वाटतंय. आणि हे जर तसं बघितलं आपण तर एकीकडे संजय शिरसाट आहेत, जिल्ह्याचे हे पालकमंत्री आहेत, आणि दुसरीकडे आपण अतुल सावे यांच्याकडे बघतो. तर या 2 जे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये जी काही ही स्पर्धा झाली या निवडणुकीच्या आधी, म्हणजे तिकीट वाटपा, म्हणजे युतीच्या चर्चांपासून तर तिकीट वाटपापर्यंत हे सगळं झालं. त्याच्यामध्ये आक्रमकपणे संजय शिरसाट यांनीच युतीसाठी म्हणून प्रयत्न केले इथे यांनी, सावेंनी पण केले. परंतु शेवटी या पक्षांची युती तुटली आणि त्याचा परिणाम दोघांनाही तो भोगावा लागणार आहे. परंतु या परिस्थितीत पण आम्हीच कसं पुढे जाऊ याच्यासाठी म्हणून या सगळ्यांचे प्रयत्न सुरू झालेले आपल्याला दिसत आहेत. तर संजय शिरसाट हे प्रमुख आपण जर नाव या याच्यातलं घेतलं, कारण त्यांच्या पाठीशी जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ही सगळी मंडळी जरी असली तरी निवडणुकीच्या आधी आपण बघितलं होतं की राजेंद्र जंजाळ यांची नाराजी त्या शिरसाटांवरची ही उघडपणे बाहेर आलेली होती. तर या गटबाजीचा कसा फटका बसेल तुम्हाला कसं वाटतं? मला वाटतं संजय शिरसाटच्या समोर मोठं आव्हान आहे या निमित्तानं. कारण त्यांनी त्याच्या मुलीला आणि मुलाला, त्याच्या घरातले 2 मेंबर उभे केले त्यांनी. त्याला पहिलं काम आहे की त्यांना निवडून आणणे, म्हणजे पहिलं ते पाहावं लागेल. आणि विरोधकांचं, त्याच्या पक्षांतर्गत सुद्धा जे विरोधक आहेत त्यांचं हे काम, त्यांचं चाललंय त्यांचा कार्यक्रम करायचं. म्हणजे मला जी माहिती मिळालेली आहे की त्याला तिथंच कसं पकडता येईल, कारण असं की दिवस सकाळी उठले की तिकडे त्यांना जावं लागतं एवढं आहे. पण त्यांना तेव्हा हे बाकीचे जे त्यांचे उमेदवार आहे त्यांच्याकडे पण दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणजे ती तारेवरची कसरत ते कशी करतात, त्यांचं ते वाक्चातुर्य आहे, त्यांचं बोलतात चांगलेच ते, तर त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे पैसा हा काही म्हणजे प्रश्नच नाही, कोणापुढेच नाही. उगाच कशाला हे करायचं. पैसा हा सगळेच जण वापरणार, सगळेच जण करणार. पण त्यानिमित्त मग अतुल सावेचं कसं आहे की अतुल सावे म्हणजे फडणवीस बॉय असं त्याचं एक इमेज झालेली आहे. तर पण त्यांची इथं परिस्थिती अशी आहे की त्यांचा जो मतदारसंघ आहे औरंगाबाद पूर्व हा काट्यावर आहे. हा नेहमी म्हणजे हा काही फार सुरक्षित मतदारसंघ म्हणता येणार नाही. ते नेहमी म्हणजे जे आपण जे म्हणतो लोक सहज की ते सगळ्या पक्षाला घेतात, तर ते त्यांचं अतुल सावेचं ते दृष्टिकोन आहे की ठेवायचंच नाही विरोधी पक्ष. म्हणजे तो काही करत नसला तरी त्याला घेऊन टाकायचं. भाजपचाच सगळे, म्हणजे शिवसेनेचे त्यांनी सगळे घेतले तिथं. विश्वनाथ शिवसेनेचं शहर प्रमुख होते पूर्वचे, त्यांनाच घेऊन टाकलं आतमध्ये. म्हणजे विरोधक किमान त्यांची जी आपले हे मतदार आहे, हिंदू मतदार, तो जो गठ्ठा मतदार आहे, त्याच्यात कोणी विभागणी होऊ नये याची ती अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घेत राहतात. आणि आताही त्यांचा तसंच प्रयत्न चालू आहे. त्यांनी उमेदवार देताना सुद्धा बरोबर ते सगळं पाहून त्यांनी केलेले. म्हणजे आता ऑन पेपर तरी असं वाटतं की त्यांनी 4 उमेदवारापैकी 2-3 उमेदवार तरी पॉवरफुल आहेत. मग एखाद दुसरा थोडाफार लूज येतो तो निघून जाईल असं त्यांचं गणित आहे काही. पण तशी परिस्थिती दुसऱ्याकडे होत नाही. आणि यांचं हे जरी म्हणत असले आपले जे उभाठा, त्यांची तर मला काहीच कळत नाही. म्हणजे अजून सुद्धा त्यांचं काही लक्षात येईल की काय चाललं. म्हणजे अंबादास एकाकी लढतोय असंच चित्र आहे. अंबादास दानवे यांनी हे जर निवडणूक जर जिंकली तर ते फार मोठे होतील, हे मात्र तेवढंच खरं. म्हणजे ते उद्धवजी, म्हणजे आता उद्धवजींच्या जवळच आहे, पण मग ते म्हणजे अधिकृतपणे त्यांचा सन्मान मोठा होईल संघटनेमध्ये असं वाटतं. बरोबर. पण या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये आपण हे बघतो आहोत की शहराचे जे मूळ प्रश्न आहेत, म्हणजे पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, शहरातले रस्ते असतील, इथली रुग्णालय आहेत महापालिकेची, जे काही दवाखाने त्यांनी सुरू केलेले आहेत, त्यानंतर इथली क्रीडांगणं असतील, या सगळ्या प्रश्नांकडे या निवडणुकीत दुर्लक्ष झालं असं मानता येईल. या प्रश्नाकडे कोणीच पाहिलेलं नाही. म्हणजे लाडकी बहिणीचे जेवढ्या झाल्या ना जाहिराती, तिचे 1% सुद्धा नसतील की पाणी पुरवठ्याचे किंवा याच्या. ते तोंडाने बोलले, फडणवीस वगैरे बोलले पाणी पुरवठा, उद्धव साहेब म्हणे आम्ही केलं. म्हणजे हे असंच चालू आहे. तिथं सुद्धा म्हणजे एकमेकावर कुरघोडी. नेमकं तुम्ही काय केलं, तुम्ही 20-25 वर्ष होते, ते पण तुमच्या बरोबर होते, तर हे असं कसं म्हणू शकतात तेच काही कळत नाही. म्हणजे कोण हा त्याच्यावर टाकतो, तो त्याच्यावर टाकतो. म्हणजे पहिल्यांदी जी आली ना, हे खरं तर पायलट स्कीम होती बरं काही.
हे पहिल्यांदा आले पायलट स्कीम म्हणून, म्हणजे खैरेच सांगत होते किंवा शरद पवारांनी कशी यांना मदत केली वगैरे, ते आता असं बरंच सांगत राहतात त्यांच्या पद्धतीने. मग त्याचं नेमकं काय झालं, पुढे यांनीच त्याला चेंज केलं, बदललं. ते इतकं त्या 860 कोटीची काहीतरी सुरुवातीची होती ती आज कुठल्या कुठे नेऊन, म्हणजे सांगता येत नाही एवढे. किती 3000 कोटी, 3000 कोटी कुठे, 860 कोटी कुठे, इतकं येऊन बसले. कशाला कोणाचे एकाच्याही मी तरी पाहिलं नाही की कोणत्या लाऊडस्पीकरवर जे सांगतात की असं करू तसं करू. एकाने पाणी पुरवठा सांगितलं नाही, स्वच्छतेचं सांगितलं नाही, मैदानाचं तर काय मैदान यांनी झाडपलेली अशी परिस्थिती नाही. यांनी तर आता ते खापर अधिकाऱ्यांवर फोडलं ना की ही योजना लांबण्याचं कारण अधिकारी आहे, म्हणजे कारभाऱ्यांना काहीच अधिकार नव्हते असं यांना म्हणायचं आहे. परंतु ठीक आहे, ते एक त्याला काय म्हणतो आपण की पॅचअप जे करायचं असतं की ज्या प्रश्नामध्ये अपयश आपल्याला आलं तो प्रश्न मांडायचाच नाही लोकांमध्ये, म्हणजे त्याची चर्चा होत नाही, अशी ही सगळी स्ट्रॅटेजी मला दिसते. लांबे साहेब, तुम्हाला एक गंमत सांगतो, हे जे काही म्हणजे महानगरपालिकेच्या जागा आहे तिथं त्यांनी समाज मंदिर वगैरे जे काही केलेले, आता आमच्या सिडकोमध्येच एक जे बांधलं जागा होती मध्ये म्हाडाच्या आणि सिडकोच्या मध्ये, तर ती चक्क एका नगरसेवकाने घेऊन टाकलं याच्यावर भाडे जातो. हा, भाडे जातो, भाडं भरतच नाही. किती वर्ष आले, 10 वर्ष आले. तो तिथं ते हे अभ्यासिका चालवत, महापालिका अशीच सगळ्यांनी मिळून ती खाल्लेली अभ्यासिका चालवत तिथं. तिथं पहिले मंगल कार्यालय होतं, मंगल कार्यालयात 30-40 हजार रुपये घ्यायचे. महानगरपालिकेनं वर्षाचं भाडं 10,000 नव्हतं. अशी परिस्थिती आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं एकच नगरसेवक तोंडावर आहे माहिती आहे म्हणून सांगितलं, असं बऱ्याच ठिकाणी, सगळ्या ठिकाणी. म्हणजे यांनी ही खासगी मालमत्ता समजूनच महापालिकेचे सगळे जे संसाधनं आहेत ती सगळी वापरलेली आपल्याला दिसत आहेत. परंतु या निवडणुकीमध्ये मतदारांनी एक जागरूक नागरिक या अर्थाने जर मतदान केलं तर हे चित्र पालटू शकतं असं मला तरी आशा आहे. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? हा, तर पर्याय त्यांच्यासमोर फार मोजके पर्याय आहे, फार मोठे पर्याय नाही. म्हणजे पूर्वी कसं होतं किंवा पुण्यात सुद्धा किंवा आपल्या संभाजीनगरमध्ये सुद्धा एक तिसरी डावी आघाडी वगैरे होतं. आता त्यांनी बिचाऱ्यांनी नाम सोडला किंवा आपलं काही खरं नाही. काँग्रेस काहीच नाही, कुठेच दिसत नाही. पण पूर्वी कसं होतं, काँग्रेस जरी असले तरी डावी आघाडी होती. हे जे कांगो साहेब वगैरे, डॉक्टर कांगो तिसरी आघाडी होते, आपले PP पाटील होते, आपले समाजवादी, हे सगळे लोक हे आपले काही गाव आहे ना चर्चेमध्ये यायचे. आपला निशिकांत सुद्धा उभा होता, मंगल उभी होती. हे काय निवडून येणं ते सोडा, पण त्यांनी समाज जागृती तर त्यानिमित्तानं होत होती ना. आज फार थोडी उदाहरणं आहेत, ते अभय टाकसाळ आहे, अशी काही मोजकी उदाहरणं आपल्याला दिसत आहेत. परंतु एकंदरच या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की जे काही या म्हणजे राजकीय दृष्ट्या बघायला गेलं आपण तर शेवटी सत्ताधारी पक्षांकडेच ही महापालिका जाणार आहे असं एक साधारण चित्र आज तरी दिसतंय. शेवटी मतदाराच्या उद्याच्या मतदानामध्ये काय करतो हे आपण काही नेमकं सांगू शकणार नाही. परंतु हे चित्र आतापर्यंतच्या घडामोडीवरून असं स्पष्टपणे दिसतंय. त्याच्यामध्ये भाजपमध्ये जी काही तिकिटांसाठी झालेली हाणामारी आहे किंवा शिंदे गटामध्ये जी काही गटबाजी या निवडणुकीच्या काळामध्ये झाली, तर हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून मतदार आता मतदानाला तयार झालेले, बहुतेकांनी आपलं मत तयार ठेवलेलं आहे की कोणाला आपण द्यायचं आहे. परंतु त्यातही की ज्या वॉर्डमध्ये जो माणूस चांगलं ज्याने आतापर्यंत काम केलेलं आहे त्यालाच मतदारांचा कौल मिळेल असं एक साधारणतः आपल्याला खात्रीने म्हणायला काही हरकत नाही. काही नवीन चेहरे नक्कीच या महापालिकेमध्ये येतील आणि ते आल्यानंतर या शहराच्या निदान ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या लोकांना पुरवण्याचं काम या महापालिकेकडून घडेल अशी एक आशा आपण एक वरिष्ठ पत्रकार म्हणून व्यक्त करूया आणि सगळ्यांना या निवडणुकीच्या शुभेच्छा देऊया आणि थांबूया. धन्यवाद.